नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 2026मध्ये रिटायर्ड होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन, निवृत्तीनंतर मिळणार अतिरिक्त फायदे. लाखो कर्मचारी 2026मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून मिळणारी पेन्शन ही वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षा ठरणार आहे. पगारातून कापलेला PFचा पैसा पेन्शन स्कीममध्ये रूपांतरित होऊन मासिक पेन्शन मिळणार आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अपडेट शेअर करायलाही विसरू नका. मासिक पगारातून 12% रक्कम ही PF खात्यात जात असते. कंपनीकडूनही 12% योगदान मिळत असते. 12पैकी 8.33% रक्कम थेट पेन्शन खात्यात दिली जाते, तर उर्वरित 3.67% PFमध्ये राहते. सरकारी 1.16% ही योगदान पेन्शन फंडात मिळवले जाते. यामुळे नोकरीच्या वर्षानुसार पेन्शनचा निधी हा तयार होतो. मात्र पेन्शन मिळविण्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहे. किमान 10 वर्ष पेन्शन योग्य सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. पेन्शनसाठी 28 वर्ष वय पूर्ण हवे. 50 वर्ष वयापासून लवकर पेन्शन सुरू करता येते, पण प्रत्येक वर्ष आधी घेतल्यास 4% पेन्शन कमी होते. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असेल तर पेन्शन मिळत नाही, मात्र एक रकमी रक्कम काढता येते. पेन्शन गणनेसाठी सरकारी सूत्र काय आहे, चला तर पाहूया. EPFOने स्पष्ट केले आहे की पेन्शन योग्य सॅलरी गुणिले सेवा वर्ष भागिले 70. पेन्शन योग्य सॅलरी म्हणजे निवृत्तीपूर्वीच्या 60 महिन्यांची बेसिक अधिक DAची सरासरी. यावर 15,000 रुपयांची कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. पेन्शनसाठी पगाराची कमाल मर्यादा किती, चला तर पाहूया. पेन्शन गणनेसाठी बेसिक अधिक DAची सरासरी 15,000 रुपयापेक्षा जास्त असली तरी फक्त 15,000 रुपयावरच गणना केली जाते. लाखोंचा पगार असला तरी पेन्शन याच मर्यादेवर आधारित राहते. 2026मध्ये निवृत्त होणाऱ्यांनाही हा नियम लागू असणार आहे. समजा 2026मध्ये निवृत्त होणारे यांची सेवा 50 वर्ष आहे आणि सरासरी पेन्शन योग्य सॅलरी 15,000 रुपये आहे, तर गणना अशा पद्धतीने होणार. 15,000 गुणिले 50 भागिले 70, तर 7,50,000 भागिले 70 नुसार 10,714 रुपये मासिक पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळेल. 2026मध्ये निवृत्त होणाऱ्यांसाठी मिळणार अतिरिक्त फायदे. 58 वर्षानंतर पेन्शन घेतल्यास 1.4 पट वाढू शकते. अपंगत्व आल्यास 10 वर्ष सेवा नसतानाही पेन्शन मिळते, तर कुटुंबातील मृत्यू झाल्यास विधवा किंवा अनाथांना पेन्शन मिळते.